ची वाट बघत असतो. पण इथं तर ही योजना अशी आहे की 1500 रुपये असे जर त्या घरामध्ये 2 मुली असतील तर जास्तीत जास्त 2 मुलींपर्यंत म्हणजे एका घरामध्ये 3000 रुपये पोहोचणार आणि ते सुद्धा दर महिन्याला पोहोचणार. त्या 3000 ची किंमत ही संजय राऊतना कळू शकत नाही, ती गरीब माणसाला त्याची किंमत माहिती असते. 3 गॅस सिलेंडर आपल्या घरामध्ये मोफत पोहोचणं याची किंमत ही गृहिणींना माहिती असते, ते त्यांना कळू शकत नाही कारण ते कधी हा विचार करूच शकत नाहीत. आणि म्हणून एवढंच आहे की एक गरिबीतून वर आलेला मुख्यमंत्री की ज्यांनी रिक्षा चालवून आपलं करिअर पॉलिटिकल करिअर बनवलं आणि वेगवेगळे व्यवसाय केले, गरिबीशी लढा दिला. असं करत असताना आपला शेतीचा जो मूळ हे आहे ते कधी त्यांनी सोडलं नाही. आज सुद्धा ते शेतीमध्ये जाऊन रममाण होतात. त्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळू शकतं म्हणून त्यांनी वीज माफी केलेली आहे, म्हणजे वीज बिलाची माफी केलेली आहे शेतकऱ्यांसाठी. आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये खूप आहे की अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवायच्या आहेत. त्याच्याचबरोबर उपमुख्यमंत्री आहेत दोन्ही आमचे, त्यांनी सुद्धा जो आमचा सोयाबीनचा शेतकरी आहे त्याच्यासाठी मदत जाहीर केलेली आहे, कापसाच्या शेतकऱ्यासाठी मदत जाहीर केलेली आहे, जी आचारसंहितेमुळे पोहोचू शकले नाही अशी सगळी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि तशीच मदत त्यांनी मच्छीमारांसाठी सुद्धा वेगळा निधी त्यांनी उभारला आहे. काजूला 10 रुपये भाव दिला. मला इथं आल्यानंतर कळलं की ह्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. काजूचं धोरण ठरवण्याच्या समितीचा मी अध्यक्ष होतो, त्याच्यामुळे पणन मंत्र्यांची मी भेटेन आणि मी त्यांच्या ज्या काय मी लवकरच त्यांना बोलवून घेईल 4-5 प्रतिनिधीला मुंबईला आणि त्यांच्या ज्या काय प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत आम्ही त्या दूर करू. पुढल्या वर्षीपासून काजूची खरेदी सुद्धा सरकारमार्फत सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे काजूला हमखास भाव मिळू शकेल. आपण बघा की 10 रुपयाचं अनुदान जाहीर केलं आणि काजू कारखानदारांना मी एक मीटिंग घेतली कारण त्यांच्यासाठी मी खूप गोष्टी केलेल्या आहेत. एक मीटिंगमध्ये त्यांनी कबूल केलं की आम्ही काजू खरेदी करतो, 120 रुपयाचा असलेला भाव 150 रुपयावर गेला. शेवटी हे सगळं करायला लागतं आणि हे मला 150 रुपयावर गेला आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचा सुद्धा लाभ झालेला आहे. त्यामुळे काही लोकांचा 150 म्हणजे उत्कृष्ट काजूचा 150 असतो, त्याला सेकंड ग्रेडचा 140 असतो, थर्ड ग्रेडचा 130 असतो, अशा वेगवेगळ्या ग्रेडिंग आहे त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की अनेक गोष्टी इथल्या शेतकऱ्यांसाठी होत आहेत आणि त्या लवकरात लवकर व्हाव्या याच्यासाठी आमचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब स्वतः कोकणामध्ये त्यांचं करिअर ठाण्याला बनलेलं आहे, त्याच्यामध्ये कोकणावर त्यांचं फार प्रेम आहे. आणि साताऱ्याला त्यांनी वाघनखं घेऊन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा गेलेले होते. छत्रपतींचा आदर कसा ठेवायचा हे सुद्धा जर काही पक्षाच्या नेत्यांना कळत नसेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कुठलीच नाही. कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, त्यांच्या पराक्रमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये या सगळ्यांचा विचार करून सुधीर भाऊंनी जे एक पाऊल उचललं, त्यांनी या ठिकाणी वाघनखं आणायचं जे पाऊल उचललं त्याच्याबद्दल सुधीर मुनगंटीवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि जर्मनी बरोबरचे आमचे जे 6 मंत्र्यांचा ग्रुप होता त्याच्यामध्ये आता महाजन साहेब आणि मुनगंटीवार साहेब हे दोन्ही नावं ॲड केलेली आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये जो जर्मनीमध्ये सगळ्यात मोठा पर्यटन उत्सव होणार आहे त्याच्यामध्ये पार्टनर स्टेट म्हणून स्पेशल स्टेटस हा महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र राज्यामधले अनेक पर्यटनाच्या आणि विशेषतः मला असं वाटतं की सिंधुदुर्गसाठी एक मोठी संधी आहे आणि त्याच्यामुळे ती सुद्धा एक आनंदाची बाब आहे. याचा सुद्धा सर्वांना लाभ होईल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा ज्यांनी मला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या त्यांचं मनापासून सगळ्यांचा आभार मानतो, सगळ्या पत्रकारांचे आभार मानतो, सर्व नेत्यांचे आभार मानतो.